मध्ये दोन राहिले का? 292 अन्वये विरोधी पक्षाच्या वतीनं अंतिम आठवडा प्रस्ताव तुमचा खाली सभागृहामध्ये आणलेला आहे। तुमचा खाली या विषयावरती माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे। नाही मध्ये दोन आवाड साहेब अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आवाड साहेब मध्ये आले की तू विरोधी पक्षाच्या वतीनं अनेक देतो मान्यवर सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं कर्जमुक्ती योजना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंनी आणली। त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं राज्यभर देशभर खूप कार्यक्रम झाले। 301वी जयंती झाली आणि या जयंतीच्या नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली कर्ज माफीची योजना आली। मुळामध्ये 7/12 ही पद्धतच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मूळरूढ झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी घेतले होते त्यांच्या राज्यकारभारामध्ये आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना अभिवादन करण्याच्या निष्कलंक हेतूनं सरकारने अहिल्यादेवींच्या नावानं ही योजना जाहीर केली। त्याबद्दल मी सरकारचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो। या राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाखाची माफी आणि जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे। शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा आणणारी लोक मला आता सभागृहामध्ये बोलताना दिसली। बाहेरचं त्यांचं वागणं वेगळं, सभागृहात बोलणं वेगळं। म्हणजे इतकं असं भारी वाटतं की अरे बापानो यांच्याशिवाय कुणी शेतकऱ्याला तारणारच नाहीये। म्हणजे इतकी इथं भाषणं व्यवस्थितपणे मांडणी त्यांची, इकडं शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलायचं आणि तिकडं शेतकऱ्यांचा गळा कापून टाकायचा। मी ज्या विधानसभा मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघामध्ये सातत्यानं दुष्काळ आहे, सातत्यानं दुष्काळ। देवाभाऊ 2014ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जतला 60 गावांना पाणी मिळालं, मंगळवेढ्याच्या काही गावांना पाणी मिळालं म्हैसाळ योजनेमधून। सांगोल्याचे आमदार साहेब इथं आहेत, मंगळवेढ्याचे आमदार साहेब अध्यक्ष खुर्चीमध्ये विराजमान आहेत। जतची 60 गावं, कवटे मंकाळ, मिरजचा पूर्व भाग, तासगावची काही गावं, ह्या सगळ्या भागांना म्हैसाळमधून पाणी मिळालं। जत तालुक्यातला शेतकरी हा सातत्यानं दुष्काळाचा सामना करतोय। निसर्ग कोपलेला, 3-3, 4-4 वर्ष सलग पाऊस पडत नाही अशी परिस्थिती। आज पण इकडे मुंबईला पाऊस पडला, ठाण्याला पाऊस पडला, वसईला पाऊस पडला, कोकणात पाऊस पडला, लोणावळ्याला पडला, नाशिकला पडला, परंतु आपल्या भागात कुठंच पाऊस पडला नाही। जो पडलाय एकदम कमी प्रमाणामध्ये, म्हणजे एक वेळचं पण पाणी त्या पावसामुळं भागेल अशी परिस्थिती नाही। माझ्या जत तालुक्यातल्या लोकांनी 22,000 सभासदांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून, कानातलं किडूक मुडूक मोडून, शरड करड विकून, काय सभासद असे आहेत दुसऱ्याच्या चाकरी राहून त्याचे पैसे उचलून सभासद फी भरून जत मध्ये 250 एकरामध्ये कारखाना उभा केला। तो कारखाना जत शहरामध्ये आहे, जिथं गुंट्याचा दर लाखामध्ये आहे। 250 एकर जागा, कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन, हे 40 कोटी रुपये ज्या लोकांनी ढापलं ती लोक इथं सभागृहामध्ये शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत। लाज वाटायला पाहिजे, लाज।
तुमच्यात जर शेतकऱ्याच्या बाजूची बोलायची हिंमत असेल, माझ्या जतचा साखर कारखाना पहिल्यांदा तुम्ही आमच्या सभासदांच्या नावावरती करा. 22,000 लोकांचा तो कारखाना आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे तुमच्याकडं, हा कारखाना कशा पद्धतीनं घेतला त्याची कागदपत्र मला मिळाली पाहिजेत. राज्य बँकेकडे आम्ही माणूस पाठवला, कागदपत्र देतो म्हणजे दिले नाहीत. जिल्हा बँकेकडे विचारलं, त्यांनी देऊ शकत नाहीत. सहकार आयुक्तांना विचारलं, अरे मग कुणी दिला कारखाना? हे जे आज इथं गप्पा मारतायत, सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेत आहेत, अरे जरा तरी लाजा वाटल्या पाहिजेत. सर्वोदय सहकारी साखर कारखाना या सभागृहाचे 4 वेळा सदस्य असणारे माजी आमदार स्वर्गीय पैलवान संभाजी अप्पा पवार यांनी रक्ताचं पाणी केलं. रोज सकाळी डबा भरून घरातून जेवणाचा घेऊन जायचे आणि तो कारखाना उभा केला. तो कारखाना या लोकांनी ढापला. कवठे मंकाळ दुष्काळी तालुका, 280 एकरामध्ये कवठे मंकाळ शहरातला कारखाना, जो कारखाना तिथल्या गोरगरीब लोकांनी सभासदांचे पैसे भरून उभा केला. 110 कोटी रुपये नुसते जिल्हा बँकेचं कर्ज आहे. 110 कोटी रुपये. कोर्टानं त्यांना जागा विकायला परवानगी दिल्या. प्रवीण भाऊ, 35 लाख रुपये गुंठा जागेचा दर कोर्टानं निश्चित केलाय. मी हे नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाही, कागदोपत्री आहे. कोर्टानं दर ठरवलाय. हार्ट ऑफ सिटी जागा आहे कवठे मंकाळ शहरामध्ये, आणि तो कारखाना आमच्या जिल्ह्यातल्या एका टग्याला ढापायचा आहे म्हणून तो जिल्हा बँकेकडून बंद पाडला. 110 कोटी रुपये नुसतं कर्ज, ज्याची प्रॉपर्टी तुम्ही बघा, 280 एकर गुणुले करा. कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन सगळं एकदम चालू कारखाना. फक्त कारखाना घ्यायचा आहे. ह्या राक्षसी भावनेतून हा शेतकऱ्यांचा कारखाना बंद पाडलाय. अरे त्यातली 10-20 एकर जमीन विकली तरी कारखान्याचं सगळं कर्ज फिटतंय. पण त्यांना तसं नाही, अख्खा कारखाना पाहिजे. जतच्या कारखान्याची 10 एकर जमीन विकली असती, कारखाना नील झाला असता. नाही आहे, अख्खा कारखाना पाहिजे. काटा मारायचं प्रमाण नाही. आणि इकडे गप्पा सरकारच्या विरोधात भूमिका. काय तुम्ही जर वागत असाल तसं भूमिका घ्या ना. तिकडे एक जण पंढरपूरमध्ये उपोषणाला बसतोय. अरे कारखाने महाराष्ट्रात ढापले किती, त्याचा हिशोब द्या ना तुम्ही लोकांना. सभासदांचे कारखाने, मग आम्ही आता पंढरपूरला बसतोय, उपोषणाला आम्ही बसलोय. अरे कुणी उपोषणाला बसायचं? शेतकऱ्यांचा नेता व्हायचा आहे तुम्हाला, काम करा ना तुम्ही. या महाराष्ट्रातले किती कारखाने तुम्ही ढापले? 4 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 50 कोटी पर्यंत. परत तिथून उठले गेले संभाजीनगरला. अरे कन्नडचा कारखाना तुम्ही तिथल्या लोकांचा ढापलाय आणि तुम्ही आंदोलन करताय संभाजीनगरला. हे कारखाने द्या ना तुम्हाला. शेतकऱ्यांची जर तुम्हाला कळवळ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना स्वच्छ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना प्रामाणिक आहे, कारखाना सभासदांना देऊन टाका ना. कशासाठी तुम्ही हे करताय? काटामारी सगळ्यात मोठी तुमच्या कारखान्यावरती चालते. तुम्ही आम्हाला सांगणार, तुम्ही सरकारला सल्ले देणार. अरे कसं काय चालेल? अरे माझ्या सरकारनं परवाच्या दिवशी निर्णय केला, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मुरमाजला, माती उचलताना, दगडगोटे उचलताना अरे लोक त्रासून गेली होती. इकडून तलाठी साहेब आले, तिकडून कोतवाल आला, तिकडून तहसीलदार आले, घरावरती बोजा चढवला. माफ करून टाकलं सरकारनं. क्रांतिकारी निर्णय हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी राज्य सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे. अरे आम्ही काम करणारी लोक आहोत. आमच्या नेतृत्वाचे कारखाने नाहीत, आमच्या नेतृत्वाच्या सुतगिरण्या नाहीत, आमच्या नेतृत्वाने कुठल्या बँका लुटल्या नाहीत, कुठली अशी कर्ज 100, 200, 500 कोटी रुपयाची घेऊन बुडवलेली नाहीत. आमच्या नेतृत्वाची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठीच्या पायाभूत सुविधा कायमस्वरूपीच्या निर्माण झाल्या पाहिजेत. आज मी जत विधानसभा मतदारसंघामधून प्रतिनिधित्व करतोय, ज्या मतदारसंघामध्ये 2000 कोटी रुपयाचं काम म्हैसाळ योजनेचं सुरू आहे. 2000 कोटी रुपये. अरे 20 कोटी, 50 कोटी, 100 कोटी इथं स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचे नातू इथं आमदार म्हणून इथं बसलेले आहेत. सगळेच आमदार आपले सचिन पाटील साहेब जे दुष्काळी पट्ट्यातून येत आहेत, इकडे नारायणआबा करमाळेचे आमदार दुष्काळी पट्ट्यातून येत आहेत, इथं बसलेले बरेच आमचे सहकारी मित्र की जिथं योजना पाहिजे त्यांना, परंतु पैसे नाहीत. 10 कोटी दिले, 20 कोटी दिले, मागच्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल भरायला पैसे तेवढे जायचे. समाधान दादा पण इथं वर बसलेले आहेत. 35 गावांचा प्रश्न किती दिवसापासूनचा होता मंगळवेड्याचा,
राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एका ठोक्यात सोडवून टाकला. 1000 कोटी रुपयाचा मंगळवेढ्यासाठी दिला. मानखटावची परिस्थिती तीच होती. फलटण कोरेगावची परिस्थिती ती होती. माळशिरसचा दक्षिण भाग तोही दुष्काळी होता. कसल्या गप्पा मारताय? 40 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये बसला, तुम्हाला कुठलं धोरण राबवता आलं नाही लोकांच्यासाठी. आज परवा महिलांच्या संदर्भातलं बिल आलं, चेष्टा म्हणे बोगस बिल आहे. अरे गावगाड्यामध्ये राहणाऱ्या महिला आहेत ज्यांना स्वतःची शेती नाही, शेती तुकड्यामध्ये गेली. तुम्ही 1951ला जेव्हा दुरुस्ती केली, घटना दुरुस्ती, त्यामध्ये तुम्ही सिलिंग ऍक्ट सारखा कायदा आणला, त्यामध्ये तुम्ही कुळ कायदा आणला. कसेल त्याची जमीन, शेतकऱ्यांची जमीन कमी झाली, लोकसंख्या वाढत गेली, तुकडे तुकडे पडत गेले. आज अनेक लोक आहेत जी गावात भूमिहीन आहेत, आदिवासी भाऊ आहेत, मागासवर्गीय लोक आहेत, इतर मागासवर्गीय लोक आहेत, मायनर ओबीसीतली लोक आहेत, भटक्या विमुक्तातली पालात राहणारी लोक. कुठं आहे त्यांना जमीन? 10x10च्या खोलीमध्ये आजोबा राहत होता, 10x2च्या खोलीमध्ये पंजोबा राहत होता, 10x10च्या खोलीत बाप पण राहतोय आणि आज त्याचा पोरगा पण त्याच खोलीत राहतोय. परिस्थिती बदलली नाही. आणि त्या महिला भगिनींच्यासाठी माझ्या सरकारनं जर त्यांना शेतकरी घोषित करण्याचा जर निर्णय घेतला असेल तर याचं स्वागत विरोधकांनी सुद्धा करायला पाहिजे होतं. राजकारण तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये करता. तिथून आले पूल कनेक्टिंग लिंक. अरे ज्याला ईश्वरपूर सांगली रोड करायला 2 पिढ्याला जमलं नाही, ते म्हणतात कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला चाललंय. कनेक्टिंग लिंक, अरे करा ना तिथला रस्ता तुम्ही. बारामती टू फलटण 20 वर्ष रस्ताच नव्हता. इथं बरेच मंडळ आहेत, विचारा इथं फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत. बारामती आणि फलटण रस्ता 20 वर्ष नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि बारामती फलटण रस्ता हायवे तयार झाला. वस्तुस्थिती आहे. अरे गावातलं कळ ना, तुम्ही कनेक्टिंग लिंक कुठं चाललाय? कनेक्टिंग लिंक आज आपल्या सर्वांच्यासाठी आपण येतोय तिथून. आता अगोदर किती वेळ लागायचा आपल्याला? लोणावळ्यामधून आपल्याला इकडं खालापूरच्या टोल नाक्यावरती यायला किती वेळ लागायचा? आज आम्ही टायमिंग बघितलं, मोजून 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास होतोय. कनेक्टिंग लिंक मध्ये 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास करतोय. मिसिंग लिंक, त्याला आता कनेक्टिंग लिंक नाव दिलं. माननीय अध्यक्ष महोदय, या माध्यमातून सरकारकडे माझी मागणी आहे. मुंबई महाराष्ट्राला जोडली गेली नव्हती. 1853ला इंग्रजांनी एक समिती गठीत केली मुंबईतून पुण्याकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी. अधिकारी सगळे गोरे तिथं रोज जात होते, त्यांना रस्ता सापडत नव्हता. तिथे एक मेंढपाळ मेंढ्या राखत होता, तो रोज बघत होता काय चाललंय. आणि मग त्याने विचारलं, त्याला काही इंग्रजी बोलता येत नव्हतं, ही लोक कशासाठी येत आहेत? तर त्यांना रस्ता शोधायचा आहे पुण्याला जाणारा. अरे ते म्हणलं, एवढं 2 महिने तुम्ही काय करताय? माझ्या मागे चला तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो. कारण तो मेंढपाळ होता, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तो रात्रंदिवस फिरत होता, त्याला सगळ्या तिथल्या पाऊलवाटा माहित होत्या. आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांना घेऊन तो गेला आणि तो रस्ता त्यांना दाखवला. आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारलं, ते खुश झाले, अरे तुम्हाला काय पाहिजे बक्षीस? आम्ही तुम्हाला काय बक्षीस देऊ? तेव्हा त्या मेंढपाळानं स्पष्टपणे सांगितलं, स्वाभिमानानं सांगितलं की मला तुमच्याकडून बक्षीस नको आहे, तुम्ही आमच्या भारताला स्वतंत्र द्या, तुम्ही भारतातून निघून जावा. आणि हे ऐकल्याच्या नंतर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या मेंढपाळाला गोळ्या घातल्या आणि तो मेंढपाळ या देशासाठी हुतात्मा झालेला वीर शिंगरोबा धनगर होता. आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे, अगोदर जो जुना रोड आहे तिथं वीर शिंगरोबा धनगराचं मंदिर आहे, लोक तिथून वीर शिंगरोबा धनगराला नारळ फोडणं किंवा तिथं रुपया 2 रुपये 5 रुपये टाकल्याशिवाय पुढे जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. सरकारकडे माझी मागणी आहे, या कनेक्टिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव दिलं तर खूप उपकार होतील. माझी सरकारकडे हात जोडून विनंती आहे, कारण त्यांनीच रस्ता दाखवला. आज कनेक्टिंग लिंक फक्त 10-12 तास बंद पडला, आपल्या सगळ्यांचा तीळपापड झाला. 1-2 महिन्यापूर्वी चालू झालेला कनेक्टिंग लिंक 1 दिवसभर बंद पडला तर त्याची बातमी झाली, सभागृहामध्ये चर्चा झाली. आणि मग तो विचार करा, मुंबई ही महाराष्ट्राला उर्वरित जोडलेलीच नव्हती आणि ती ज्या माणसामुळे जोडली असेल तर त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी माझी सरकारकडे आहे. अध्यक्ष महोदय, बरेच विषय आहेत. आज लोक बोलतात सरकार जमीन, अरे हे टगे तेच आहेत. सरकारी जमिनी तुम्ही घेता तुमच्या संस्थांना, कवडी मोल दरानं घेता, 1 रुपयाच्या भाड्यानं घेता.
आणि ते परत तुम्ही त्याचा बाजार मांडता, कमर्शियल यूज साठी त्याचा उपयोग करता. एक फक्त उदाहरण मी देतोय. आपल्या पनवेल जवळ एका आमच्या सांगली जिल्ह्यातल्या स्वतःला अत्यंत सुसंस्कृत समजणाऱ्या व्यक्तिमत्वानं सरकारची जमीन घेतली. जमीन घेतल्याबद्दल दुमत नाही, परंतु त्यातून 2 एकर जमीन रस्त्यामध्ये गेली. त्याचे पैसे तुम्ही घेता, सरकारी जमिनीचे. का नाही तुम्हाला वाटलं ही सरकारची प्रॉपर्टी आहे, आपण ते पैसे सरकारकडे भरावे? त्यांनी भरले नाहीत. म्हणजे असे अनेक विषय आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारची जमीन ज्या लोकांनी घेतली आहे आणि त्या कारणासाठी वापरली नसेल तर त्याचा एक आराखडा तयार करावा आणि ती माहिती आपल्या सभागृहासमोर पुढच्या अधिवेशनामध्ये ठेवली पाहिजे. आमचा तो अधिकार आहे, आमचा तो राईट आहे. अरे गावात 500 स्क्वेअर फुटाचं घर बांधलं तर आपण जातो अतिक्रमण काढा म्हणून. कोर्टानं निर्णय दिला की ही सगळी घरं काढून टाका. महाराष्ट्र सरकार आपलं एक पाऊल पुढे टाकलं आणि 2011 पर्यंतची जी घरं आहेत ती घरं कायम केली. जर 500 स्क्वेअर फूट आपण घर, ज्या लोकांना घर नाही त्यांना घर बांधायला जागा देत नसेल तर अशा शेकडो हजारो कोटी रुपयाच्या प्रॉपर्ट्या काही लोकांनी घशात घातलेल्या आहेत, तर त्या प्रॉपर्ट्या सरकार जमा करण्याची आवश्यकता आहे. अशी भूमिका माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांचा विषय या प्रस्तावामध्ये आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या विषयामध्ये मला सरकारला तर धन्यवाद द्यायचा आहे. सरकार अनेक संस्था, काही जुन्या होत्या त्यांना चांगला निधी देते, काही नवीन संस्था सरकारनं निर्माण केल्या, परंतु त्यामध्ये थोडी तफावत आहे. अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रामध्ये बार्टी संस्था माझ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी काम करते आहे. 13% समाज आपण 300 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देतोय. TRTI संस्था आदिवासी बांधवांच्यासाठी काम करते आहे. 7% समाज आपण 300 कोटी रुपये देतोय. SCBCच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात मराठा समाजाला सारथीच्या माध्यमातून आपण मुलांच्यासाठी योजना राबवतोय. या सारथीला पण आपण 300 कोटी रुपये देतोय. आणि महाज्योती ही पण संस्था आहे ओबीसींच्यासाठी काम करणारी, आणि महाज्योतीमध्ये 60%, 52% वेगवेगळे आकडे आहेत. एवढा मोठा समूह आहे, त्यांनाही आपण 300 कोटी रुपये देतोय. अध्यक्ष महोदय, सरकारला माझी विनंती आहे, आपण खूप चांगल्या योजना या माध्यमातून राबवताय, परंतु या सगळ्या बाबत आपण लोकसंख्येच्या हिशोबानं हे जे निधी आपण देतोय तो निधी वाढवला पाहिजे. कारण आता महाज्योतीतून परत वनारटी केलाय, त्यामध्ये आपण सगळे 51 जमाती भटक्या विमुक्तांच्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत वनारटीमध्ये. वनारटीला तर 55 कोटी रुपये धरलेले आहेत. तर ह्याच्याबद्दल जी असमानता आहे ती समानता सरकारनं कसल्याही परिस्थितीत दूर केली पाहिजे. मी परत देवाभाऊंचा आभार व्यक्त करतो, एकनाथ शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करतो, सुनेत्रा वहिनींचा आभार व्यक्त करतो. ह्या चांगल्या संस्था केल्या. आमची गावाकडची पोरं ज्यांच्याकडे परिस्थिती नाही, ज्यांच्याकडे पैसे नाही, या संस्थेच्या माध्यमातून शिकतायत, परंतु त्याच्यामध्ये असमानता होता कामा नये. महाज्योतीची जी बिल्डिंग आहे नागपूरची, त्याला राज्य सरकारने 114 कोटी रुपये बांधकामासाठी दिलेले आहेत. सरकारचा आभार व्यक्त करतो. पहिल्या मजल्याचं काम आता सुरू आहे आणि तिथं 2 ऑफिस होत आहेत. एक प्रशासकीय बिल्डिंग होती आहे आणि दुसरं ट्रेनिंग सेंटर होत आहे. नाशिकमध्ये 174 कोटी रुपये महाज्योतीला राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तिथं मोठं ट्रेनिंग सेंटर उभा राहत आहे. सरकारकडे माझी विनंती आहे, नाशिक झालं, नागपूर झालं, पुणे सेंटर प्लेस पडतंय, तर पुण्याच्या ठिकाणी एक चांगली भव्य इमारत व्हावी आणि तिथं शिवाजीनगरला बस स्थानकाच्या जवळ जी डेअरी विभागाची जी जमीन आहे दुग्ध विकासची, त्यामध्ये 3 हेक्टरपैकी 1 हेक्टर जमीन ही या संस्थेसाठी वनारटीसाठी राज्य सरकारनं उपलब्ध करून द्यावी, अशी माझी विनंती माननीय अध्यक्ष महोदय यांच्या माध्यमातून आहे. बाकीचे विषय आहेत. अध्यक्ष महोदय, आताच बिल आलं होतं आणि बरेच लोक बोगस दाखले काढतायत, ज्यांची मूळ नोंद आहे दुमत नाही, परंतु ओव्हर रायटिंग करणं, मागं काहीतरी लिहिणं, पुढं काहीतरी लिहिणं, जातीचा दाखला काढणं. अरे मग या अधिकाऱ्यांना काहीतरी त्यांच्यावरच काहीतरी बंधन आणा ना. जर एखाद्या अधिकाऱ्याकडून चुकीचा जातीचा दाखला गेला तर त्याच्यावर काहीच कारवाई नाही, त्याला काय आपण जबाबदार धरत नाही, त्याच्यावरती काहीतरी कारवाई होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी अशी आहे की आता ओबीसीच्या संदर्भामध्ये, ओबीसी आरक्षणाच्या चळवळीमध्ये 16 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 16 मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारकडे माझं मागणं आहे, या 16 मुलांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये प्रत्येकी
आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी. धनगर आरक्षणामध्ये 12 पोरांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्या मुलांना सुद्धा अशाच पद्धतीनं एक प्रत्येक घरामध्ये सरकारी नोकरी आणि त्यांना 10 लाख रुपयाचा निधी हा राज्य सरकारनं उपलब्ध करून द्यावा. माननीय चंद्रकांत दादा इथं आहेत, त्यांना माझी विनंती आहे, देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी देवाभाऊंनी महाराष्ट्रातल्या 18 वेगवेगळ्या महामंडळांची निर्मिती केली आहे आणि खूप चांगला हा निर्णय झाला. या माध्यमातून अनेक योजना सुरू आहेत विद्यार्थ्यांच्या, महिलांच्यासाठी, युवा बेरोजगार मुलांच्यासाठी. आणि आता ही 18 महामंडळं वेगवेगळ्या म्हणजे वसंतराव नाईक विमुक्त जाती भटक्या जमाती महामंडळाच्या माध्यमातून आहेत. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून ही सगळी मंडळं नेमलेली आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण मी निवेदन दिलेलं आहे की याला आपण उपाध्यक्ष नेमलाय. दादा माझी विनंती आहे, याला आपण अध्यक्ष नेमला पाहिजे, त्याला राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला पाहिजे. आपण 3 सदस्य त्यामध्ये घेतोय. आपल्याकडे मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मुंबई आहे. हेच प्रांत झाले तर 6-7 प्रांत आहेत आणि मग जर एखादा सदस्य द्यायचं म्हटलं तरी ते सगळे सदस्य बसणार नाहीत आणि म्हणून सदस्याची संख्या वाढवणं आणि ह्या सगळ्या अध्यक्षांची नेमणूक लवकरात लवकर करणं अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारला आहे. मी आणि अध्यक्ष महोदय तुम्ही पण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करताय तिथं महात्मा बसवेश्वरांचं पवित्र स्थळ आहे आणि मागं माननीय जयाभाऊ गोरे यांच्या नेतृत्वात बैठक पण आपली झाली इथं की आपल्या मंगळवेढ्याला भव्य दिव्य स्मारक व्हावं. कृष्णा तलावाजवळची जागा पण फायनल झाली आणि ते लवकरात लवकर स्मारक व्हावं. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे, परंतु कन्नड बोलणारी लोक आता कमी झालेले आहेत आणि महात्मा बसवेश्वरांचं संत साहित्य आहे सगळं हे कन्नडमध्ये आहे आणि म्हणून राज्य सरकारकडे माझी मागणी आहे, मी तशा पद्धतीचं पत्र पण दिलंय की हे कन्नड साहित्य हे राज्य सरकारनं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्यासाठी ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना आपण द्याव्यात. मी सरकारचा आभार व्यक्त करतो की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये उमदी टू जत 502 कोटी रुपयाचा रस्ता सरकारनं मंजूर करून दिलेला आहे. जतचे लोक म्हणतात की पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणातला निधी हा जत तालुक्यासाठी मिळतोय. नंबर 1 घ्यायचा आहे, बॅकलॉग आहे मोठा. दुसरा मुद्दा पंचायत समितीची इमारत खाली बसून 60 वर्षापूर्वीची होती. करू नका. त्यांना वाटायला लागले 500 कोटी मिळाले म्हणजे झालं. चला कन्क्लूड करा. कन्क्लूड करा. चला तुम्ही दुसऱ्यांना काहीच बोलणार नाही. दुसऱ्या थांबा आम्हाला कन्क्लूड करा असं नका. जसं वेळ होईल तसा आवाज वाढतोय. जिथं तुम्ही दादागिरी दाखवा तिथं दाखवा ना त्यांना. आम्हाला आम्ही सगळे मागच्या लाईनीवरची लोक आहे. तर माझी विनंती आहे की जतला पंचायत समितीची इमारत नव्हती, 15 कोटी रुपये दिले. जतला नगरपालिकेची इमारत नाही कैलास दादा. 10 बायताच्या आमच्या चेंबरमध्ये आमचे शिव पण बसतात, नगराध्यक्ष पण, उपनगराध्यक्ष पण, आमच्या नगरसेवकाची मीटिंग पण. कसं शक्य आहे सांगा? म्हणजे किती मागास ठेवलं. ही लोक इथं बोलतात ना 20-20 वर्ष सभागृहात मंत्री म्हणून राहिलेले आहेत. अन्याय दुसऱ्या कोणी केला नाही आमच्यावर. नाही हे कोण मी मानतच नाही, जाऊ दे आता कोणाचं नाव घेऊ नका. पण हे असले विषय नाहीत हो. हे काय वाटतं लोकांना की या बाकीच्या लोकांना काही कळतच नाही. आम्ही म्हणजे कोणतरी सुसंस्कृत लोक आहे. मग आम्ही कोण आहे? आम्ही कोण आहे हा? अरे त्यामुळं आता नगरपालिकेची इमारत आम्हाला 10 कोटी रुपयाची दिली सरकारनं. पहिल्यांदा घडतंय जतसाठी असं. प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव आमचा आलाय आता, तो केंद्र सरकारनं राज्य सरकारनं लवकर पाठवावा आणि त्याला आमची मंजुरी करून द्यावी. एक भव्य दिव्य प्राणी संग्रहालय आमच्या जतमध्ये 110 एकरामध्ये उभा राहत आहे. जतला रोज 4 ते 5 हजार लोक येतील अशी व्यवस्था सरकारच्या माध्यमातून उभा राहते आहे. अशा पद्धतीचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मी या प्रस्तावावरती तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. गोपी शेठ बोला. अध्यक्ष महोदय, नाही अध्यक्ष महोदय अगोदर बोलताना हो जरा थांबा की आम्हाला हो थांबा. पुढे आलो ना आपण. अध्यक्ष महोदय मध्ये 2 राहिली का? 292 अन्वये विरोधी पक्षाच्या वतीनं अंतिम आठवडा प्रस्ताव तुमचा खाली सभागृहामध्ये आणलेला आहे. तुमचा खाली या विषयावरती माझं मत व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. नाही मध्ये 2
आवाडसाहेब अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आवाडसाहेब मध्ये आले की तू विरोधी पक्षाच्या वतीनं अनेक देतो मान्यवर सदस्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. यामध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वाचा विषय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावानं कर्जमुक्ती योजना राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊनी आणली. त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्तानं राज्यभर देशभर खूप कार्यक्रम झाले. 301वी जयंती झाली आणि या जयंतीच्या नंतर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातली कर्ज माफीची योजना आली. मुळामध्ये 7/12 ही पद्धतच पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या मूळरूढ झालेली आहे आणि शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय हे पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी घेतले होते त्यांच्या राज्यकारभारामध्ये आणि त्याचाच भाग म्हणून त्यांना अभिवादन करण्याच्या निष्कलंक हेतूनं सरकारने अहिल्यादेवींच्या नावानं ही योजना जाहीर केली. त्याबद्दल मी सरकारचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या राज्यामध्ये ज्या शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंतचं कर्ज थकीत आहे त्यांना 2 लाखाची माफी आणि जे रेग्युलर कर्ज भरतायत त्यांना 50,000 रुपयेचं प्रोत्साहन अनुदान हे राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या बद्दल कळवळा आणणारी लोक मला आता सभागृहामध्ये बोलताना दिसली. बाहेरचं त्यांचं वागणं वेगळं, सभागृहात बोलणं वेगळं. म्हणजे इतकं असं भारी वाटतं की अरे बापानो यांच्याशिवाय कुणी शेतकऱ्याला तारणारच नाहीये. म्हणजे इतकी इथं भाषणं व्यवस्थितपणे मांडणी त्यांची. इकडं शेतकऱ्यांच्या बाजूनं बोलायचं आणि तिकडं शेतकऱ्यांचा गळा कापून टाकायचा. मी ज्या विधानसभा मतदारसंघातून येतो त्या मतदारसंघामध्ये सातत्यानं दुष्काळ आहे, सातत्यानं दुष्काळ. देवाभाऊ 2014ला मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर जतला 60 गावांना पाणी मिळालं, मंगळवेढ्याच्या काही गावांना पाणी मिळालं म्हैसाळ योजनेमधून. सांगोल्याचे आमदार साहेब इथं आहेत, मंगळवेढ्याचे आमदार साहेब अध्यक्ष खुर्चीमध्ये विराजमान आहेत. जतची 60 गावं, कवटे मंकाळ, मिरजचा पूर्व भाग, तासगावची काही गावं, या सगळ्या भागांना म्हैसाळमधून पाणी मिळालं. जत तालुक्यातला शेतकरी हा सातत्यानं दुष्काळाचा सामना करतोय. निसर्ग कोपलेला, 3-3, 4-4 वर्ष सलग पाऊस पडत नाही अशी परिस्थिती. आज पण इकडे मुंबईला पाऊस पडला, ठाण्याला पाऊस पडला, वसईला पाऊस पडला, कोकणात पाऊस पडला, लोणावळ्याला पडला, नाशिकला पडला, परंतु आपल्या भागात कुठंच पाऊस पडला नाही. जो पडलाय एकदम कमी प्रमाणामध्ये. म्हणजे एक वेळचं पण पाणी त्या पावसामुळं भागेल अशी परिस्थिती नाही. माझ्या जत तालुक्यातल्या लोकांनी 22,000 सभासदांनी गळ्यातलं मंगळसूत्र घाण ठेवून, कानातलं किडूक मुडूक मोडून, शरड करड विकून, काय काय सभासद असे आहेत दुसऱ्याच्या चाकरी राहून त्याचे पैसे उचलून सभासद फी भरून जत मध्ये 250 एकरामध्ये कारखाना उभा केला. तो कारखाना जत शहरामध्ये आहे, जिथं गुंट्याचा दर लाखामध्ये आहे. 250 एकर जागा, कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन, हे 40 कोटी रुपये ज्या लोकांनी ढापलं ती लोक इथं सभागृहामध्ये शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत. लाज वाटायला पाहिजे, लाज. तुमच्यात जर शेतकऱ्याच्या बाजूची बोलायची हिंमत असेल, माझ्या जतचा साखर कारखाना पहिल्यांदा तुम्ही आमच्या सभासदांच्या नावावरती करा. 22,000 लोकांचा तो कारखाना आहे. अध्यक्ष महोदय, माझी विनंती आहे तुमच्याकडं, हा कारखाना कशा पद्धतीनं घेतला त्याची कागदपत्र मला मिळाली पाहिजेत.
राज्य बँकेकडे आम्ही माणूस पाठवला, कागदपत्र देतो म्हणजे दिले नाहीत. जिल्हा बँकेकडे विचारलं, त्यांनी देऊ शकत नाहीत. सहकार आयुक्तांना विचारलं, अरे मग कुणी दिला कारखाना? हे जे आज इथं गप्पा मारतायत, सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घेतायत, अरे जरा तरी लाजा वाटल्या पाहिजेत. सर्वोदय सहकारी साखर कारखाना या सभागृहाचे 4 वेळा सदस्य असणारे माजी आमदार स्वर्गीय पैलवान संभाजी अप्पा पवार यांनी रक्ताचं पाणी केलं. रोज सकाळी डबा भरून घरातून जेवणाचा घेऊन जायचे आणि तो कारखाना उभा केला. तो कारखाना या लोकांनी ढापला. कवठे मंकाळ दुष्काळी तालुका, 280 एकरामध्ये कवठे मंकाळ शहरातला कारखाना, जो कारखाना तिथल्या गोरगरीब लोकांनी सभासदांचे पैसे भरून उभा केला. 110 कोटी रुपये नुसते जिल्हा बँकेचं कर्ज आहे, 110 कोटी रुपये. कोर्टानं त्यांना जागा विकायला परवानगी दिल्या. प्रवीण भाऊ, 35 लाख रुपये गुंठा जागेचा दर कोर्टानं निश्चित केलाय. मी हे नुसतं बोलायचं म्हणून बोलत नाही, कागदोपत्री आहे. कोर्टानं दर ठरवलाय. हार्ट ऑफ सिटी जागा आहे कवठे मंकाळ शहरामध्ये, आणि तो कारखाना आमच्या जिल्ह्यातल्या एका टग्याला ढापायचा आहे म्हणून तो जिल्हा बँकेकडून बंद पाडला. 110 कोटी रुपये नुसतं कर्ज, ज्याची प्रॉपर्टी तुम्ही बघा, 280 एकर गुणुले करा. कारखान्याच्या मशिनरी, गोडाऊन सगळं एकदम चालू कारखाना. फक्त कारखाना घ्यायचा आहे. ह्या राक्षसी भावनेतून हा शेतकऱ्यांचा कारखाना बंद पाडलाय. अरे त्यातली 10-20 एकर जमीन विकली तरी कारखान्याचं सगळं कर्ज फिटतंय. पण त्यांना तसं नाही, अख्खा कारखाना पाहिजे. जतच्या कारखान्याची 10 एकर जमीन विकली असती, कारखाना नील झाला असता. पण नाही आहे, अख्खा कारखाना पाहिजे. काटा मारायचं प्रमाण नाही. आणि इकडे गप्पा सरकारच्या विरोधात भूमिका. काय तुम्ही जर वागत असाल तसं भूमिका घ्या ना. तिकडे एक जण पंढरपूरमध्ये उपोषणाला बसतोय. अरे कारखाने महाराष्ट्रात ढापले किती, त्याचा हिशोब द्या ना तुम्ही लोकांना. सभासदांचे कारखाने, मग आम्ही आता पंढरपूरला बसतोय, उपोषणाला आम्ही बसलोय. अरे कुणी उपोषणाला बसायचं? शेतकऱ्यांचा नेता व्हायचा आहे तुम्हाला, काम करा ना तुम्ही. या महाराष्ट्रातले किती कारखाने तुम्ही ढापले? 4 कोटी, 5 कोटी, 10 कोटी, 50 कोटी पर्यंत. परत तिथून उठले गेले संभाजीनगरला. अरे कन्नडचा कारखाना तुम्ही तिथल्या लोकांचा ढापलाय आणि तुम्ही आंदोलन करताय संभाजीनगरला. हे कारखाने द्या ना तुम्हाला. शेतकऱ्यांची जर तुम्हाला कळवळ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना स्वच्छ आहे, शेतकऱ्यांच्या प्रती तुमची भावना प्रामाणिक आहे, कारखाना सभासदांना देऊन टाका ना. कशासाठी तुम्ही हे करताय? काटामारी सगळ्यात मोठी तुमच्या कारखान्यावरती चालते. तुम्ही आम्हाला सांगणार, तुम्ही सरकारला सल्ले देणार. अरे कसं काय चालेल? अरे माझ्या सरकारनं परवाच्या दिवशी निर्णय केला, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मुरमाजला, माती उचलताना, दगडगोटे उचलताना अरे लोक त्रासून गेली होती. इकडून तलाठी साहेब आले, तिकडून कोतवाल आला, तिकडून तहसीलदार आले, घरावरती बोजा चढवला. माफ करून टाकलं सरकारनं. क्रांतिकारी निर्णय हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्यासाठी राज्य सरकारनं जी भूमिका घेतलेली आहे. अरे आम्ही काम करणारी लोक आहोत. आमच्या नेतृत्वाचे कारखाने नाहीत, आमच्या नेतृत्वाच्या सुतगिरण्या नाहीत, आमच्या नेतृत्वाने कुठल्या बँका लुटल्या नाहीत, कुठली अशी कर्ज 100, 200, 500 कोटी रुपयाची घेऊन बुडवलेली नाहीत. आमच्या नेतृत्वाची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कल्याण झालं पाहिजे आणि त्यांच्यासाठीच्या पायाभूत सुविधा कायमस्वरूपीच्या निर्माण झाल्या पाहिजेत. आज मी जत विधानसभा मतदारसंघामधून प्रतिनिधित्व करतोय, ज्या मतदारसंघामध्ये 2000 कोटी रुपयाचं काम म्हैसाळ योजनेचं सुरू आहे. 2000 कोटी रुपये. अरे 20 कोटी, 50 कोटी, 100 कोटी इथं स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांचे नातू इथं आमदार म्हणून इथं बसलेले आहेत. सगळेच आमदार आपले सचिन पाटील साहेब जे दुष्काळी पट्ट्यातून येत आहेत, इकडे नारायण आबा करमाळेचे आमदार दुष्काळी पट्ट्यातून येत आहेत. इथं बसलेले बरेच आमचे सहकारी मित्र की जिथं योजना पाहिजे त्यांना, परंतु पैसे नाहीत. 10 कोटी दिले, 20 कोटी दिले, मागच्या कॉन्ट्रॅक्टरचं बिल भरायला पैसे तेवढे जायचे. समाधान दादा पण इथं वर बसलेले आहेत. 35 गावांचा प्रश्न किती दिवसापासूनचा होता मंगळवेढ्याचा. राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आणि एकनाथ शिंदे साहेबांनी एका ठोक्यात सोडवून टाकला. 1000 कोटी रुपयाचा मंगळवेढ्यासाठी दिला. मान खटावची परिस्थिती तीच होती, फलटण कोरेगावची परिस्थिती ती होती, माळशिरसचा दक्षिण भाग तोही दुष्काळी होता. कसल्या गप्पा मारताय? 40 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये बसला, तुम्हाला कुठलं धोरण राबवता आलं नाही लोकांच्यासाठी.
आज परवा महिलांच्या संदर्भातलं बिल आलं, चेष्टा, म्हणे बोगस बिल आहे. अरे गावगाड्यामध्ये राहणाऱ्या महिला आहेत, ज्यांना स्वतःची शेती नाही, शेती तुकड्यामध्ये गेली. तुम्ही 1951ला जेव्हा दुरुस्ती केली, घटना दुरुस्ती, त्यामध्ये तुम्ही सिलिंग ऍक्ट सारखा कायदा आणला, त्यामध्ये तुम्ही कुळ कायदा आणला. कसेल त्याची जमीन, शेतकऱ्यांची जमीन कमी झाली, लोकसंख्या वाढत गेली, तुकडे तुकडे पडत गेले. आज अनेक लोक आहेत जी गावात भूमिहीन आहेत, आदिवासी भाऊ आहेत, मागासवर्गीय लोक आहेत, इतर मागासवर्गीय लोक आहेत, मायनर ओबीसीतली लोक आहेत, भटक्या विमुक्तातली पालात राहणारी लोक. कुठं आहे त्यांना जमीन? 10x10च्या खोलीमध्ये आजोबा राहत होता, 10x2च्या खोलीमध्ये पंजोबा राहत होता, 10x10च्या खोलीत बाप पण राहतोय आणि आज त्याचा पोरगा पण त्याच खोलीत राहतोय. परिस्थिती बदलली नाही. आणि त्या महिला भगिनींच्यासाठी माझ्या सरकारनं जर त्यांना शेतकरी घोषित करण्याचा जर निर्णय घेतला असेल तर याचं स्वागत विरोधकांनी सुद्धा करायला पाहिजे होतं. राजकारण तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये करता. तिथून आले पूल कनेक्टिंग लिंक. अरे ज्याला ईश्वरपूर सांगली रोड करायला 2 पिढ्याला जमलं नाही, ते म्हणतात कनेक्टिंग लिंकचा मुका घ्यायला चाललंय. कनेक्टिंग लिंक, अरे करा ना तिथला रस्ता. तुम्ही बारामती टू फलटण 20 वर्ष रस्ताच नव्हता. इथं बरेच मंडळ आहेत, विचारा, इथं फलटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार साहेब आहेत. बारामती आणि फलटण रस्ता 20 वर्ष नव्हता. देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि बारामती फलटण रस्ता हायवे तयार झाला. वस्तुस्थिती आहे. अरे गावातलं कळलं ना, तुम्ही कनेक्टिंग लिंक कुठं चाललाय? कनेक्टिंग लिंक आज आपल्या सर्वांच्यासाठी आपण येतोय तिथून. आता अगोदर किती वेळ लागायचा आपल्याला? लोणावळ्यामधून आपल्याला इकडं खालापूरच्या टोल नाक्यावरती यायला किती वेळ लागायचा? आज आम्ही टायमिंग बघितलं, मोजून 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास होतोय. कनेक्टिंग लिंक मध्ये 6 मिनिटांमध्ये आम्ही लोणावळा पास करतोय. मिसिंग लिंक, त्याला आता कनेक्टिंग लिंक नाव दिलं. माननीय अध्यक्ष महोदय, या माध्यमातून सरकारकडे माझी मागणी आहे. मुंबई महाराष्ट्राला जोडली गेली नव्हती. 1853ला इंग्रजांनी एक समिती गठीत केली मुंबईतून पुण्याकडे जाणारा रस्ता शोधण्यासाठी. अधिकारी सगळे गोरे तिथं रोज जात होते, त्यांना रस्ता सापडत नव्हता. तिथे एक मेंढपाळ मेंढ्या राखत होता, तो रोज बघत होता काय चाललंय. आणि मग त्याने विचारलं, त्याला काही इंग्रजी बोलता येत नव्हतं, ही लोक कशासाठी येत आहेत? तर त्यांना रस्ता शोधायचा आहे पुण्याला जाणारा. अरे ते म्हणलं, एवढं 2 महिने तुम्ही काय करताय? माझ्या मागे चला तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो. कारण तो मेंढपाळ होता, सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये तो रात्रंदिवस फिरत होता, त्याला सगळ्या तिथल्या पाऊलवाटा माहीत होत्या. आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांना घेऊन तो गेला आणि तो रस्ता त्यांना दाखवला. आणि मग त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी विचारलं, ते खुश झाले, अरे तुम्हाला काय पाहिजे बक्षीस? आम्ही तुम्हाला काय बक्षीस देऊ? तेव्हा त्या मेंढपाळानं स्पष्टपणे सांगितलं, स्वाभिमानानं सांगितलं की मला तुमच्याकडून बक्षीस नको आहे, तुम्ही आमच्या भारताला स्वतंत्र द्या, तुम्ही भारतातून निघून जावा. आणि हे ऐकल्याच्या नंतर त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी त्या मेंढपाळाला गोळ्या घातल्या आणि तो मेंढपाळ या देशासाठी हुतात्मा झालेला वीर शिंगरोबा धनगर होता. आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी आहे, अगोदर जो जुना रोड आहे तिथं वीर शिंगरोबा धनगराचं मंदिर आहे. लोक तिथून वीर शिंगरोबा धनगराला नारळ फोडणं किंवा तिथं रुपया 2 रुपये 5 रुपये टाकल्याशिवाय पुढे जात नाहीत, अशी परिस्थिती आहे. सरकारकडे माझी मागणी आहे, या कनेक्टिंग लिंकला वीर शिंगरोबा धनगर यांचं नाव दिलं तर खूप उपकार होतील. माझी सरकारकडे हात जोडून विनंती आहे, कारण त्यांनीच रस्ता दाखवला. आज कनेक्टिंग लिंक फक्त 10-12 तास बंद पडला, आपल्या सगळ्यांचा तीळपापड झाला. 1-2 महिन्यापूर्वी चालू झालेला कनेक्टिंग लिंक 1 दिवसभर बंद पडला तर त्याची बातमी झाली, सभागृहामध्ये चर्चा झाली. आणि मग तो विचार करा, मुंबई ही महाराष्ट्राला उर्वरित जोडलेलीच नव्हती आणि ती ज्या माणसामुळे जोडली असेल तर त्यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी माझी सरकारकडे आहे. अध्यक्ष महोदय, बरेच विषय आहेत. आज लोक बोलतात सरकार जमीन, अरे हे टगे तेच आहेत. सरकारी जमिनी तुम्ही घेता तुमच्या संस्थांना, कवडी मोल दरानं घेता, 1 रुपयाच्या भाड्यानं घेता आणि ते परत तुम्ही त्याचं बाजार मांडता, कमर्शियल यूज साठी त्याचा उपयोग करता. एक फक्त उदाहरण मी देतोय. आपल्या पनवेल जवळ एका आमच्या सांगली जिल्ह्यातल्या स्वतःला अत्यंत सुसंस्कृत समजणाऱ्या व्यक्तिमत्वानं सरकारची जमीन घेतली. जमीन घेतल्याबद्दल दुमत नाही, परंतु त्यातून 2 एकर जमीन रस्त्यामध्ये गेली
त्याचे पैसे तुम्ही घेता सरकारी जमिनीचे. का नाही तुम्हाला वाटलं ही सरकारची प्रॉपर्टी आहे, आपण ते पैसे सरकारकडे भरावे? त्यांनी भरलेले आहेत. म्हणजे असे अनेक विषय आहेत. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारची जमीन ज्या लोकांनी घेतली आहे आणि त्या कारणासाठी वापरली नसेल तर त्याचा एक आराखडा तयार करावा आणि ती माहिती आपल्या सभागृहासमोर पुढच्या अधिवेशनामध्ये ठेवली पाहिजे. आमचा तो अधिकार आहे, आमचा तो राईट आहे. अरे गावात 500 स्क्वेअर फुटाचं घर बांधलं तर आपण जातो अतिक्रमण काढा म्हणून. कोर्टानं निर्णय दिला की ही सगळी घरं काढून टाका. महाराष्ट्र सरकार आपलं एक पाऊल पुढे टाकलं आणि 2011 पर्यंतची जी घरं आहेत ती घरं कायम केली. जर 500 स्क्वेअर फूट आपण घर, ज्या लोकांना घर नाही त्यांना घर बांधायला जागा देत नसेल तर अशा शेकडो हजारो कोटी रुपयाच्या प्रॉपर्ट्या काही लोकांनी घशात घातलेल्या आहेत, तर त्या प्रॉपर्ट्या सरकार जमा करण्याची आवश्यकता आहे. अशी भूमिका माझी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांचा विषय या प्रस्तावामध्ये आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या विषयामध्ये मला सरकारला तर धन्यवाद द्यायचा आहे. सरकार अनेक संस्था, काही जुन्या होत्या त्यांना चांगला निधी देते, काही नवीन संस्था सरकारनं निर्माण केल्या, परंतु त्यामध्ये थोडी तफावत आहे. अध्यक्ष महोदय, आज महाराष्ट्रामध्ये बार्टी संस्था माझ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्यासाठी काम करते आहे. 13% समाज आपण 300 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देतोय. TRTI संस्था आदिवासी बांधवांच्यासाठी काम करते आहे. 7% समाज आपण 300 कोटी रुपये देतोय. SCBCच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रात मराठा समाजाला सारथीच्या माध्यमातून आपण मुलांच्यासाठी योजना राबवतोय. या सारथीला पण आपण 300 कोटी रुपये देतोय. आणि महाज्योती ही पण संस्था आहे ओबीसींच्यासाठी काम करणारी, आणि महाज्योतीमध्ये 60%, 52% वेगवेगळे आकडे आहेत. एवढा मोठा समूह आहे, त्यांनाही आपण 300 कोटी रुपये देतोय. अध्यक्ष महोदय, सरकारला माझी विनंती आहे, आपण खूप चांगल्या योजना या माध्यमातून राबवताय, परंतु या सगळ्या बाबत आपण लोकसंख्येच्या हिशोबानं हे जे निधी आपण देतोय तो निधी वाढवला पाहिजे. कारण आता महाज्योतीतून परत वनारटी केलाय, त्यामध्ये आपण सगळे 51 जमाती भटक्या विमुक्तांच्या त्यामध्ये टाकलेल्या आहेत वनारटीमध्ये. वनारटीला तर 55 कोटी रुपये धरलेले आहेत. तर ह्याच्याबद्दल जी असमानता आहे ती समानता सरकारनं कसल्याही परिस्थितीत दूर केली पाहिजे. मी परत देवाभाऊंचा आभार व्यक्त करतो, एकनाथ शिंदे साहेबांचा आभार व्यक्त करतो, सुनेत्रा वहिनींचा आभार व्यक्त करतो. ह्या चांगल्या संस्था केल्या. आमची गावाकडची पोरं ज्यांच्याकडे परिस्थिती नाही, ज्यांच्याकडे पैसे नाही, या संस्थेच्या माध्यमातून शिकतायत, परंतु त्याच्यामध्ये असमानता होता कामा नये. महाज्योतीची जी बिल्डिंग आहे नागपूरची, त्याला राज्य सरकारने 114 कोटी रुपये बांधकामासाठी दिलेले आहेत. सरकारचा आभार व्यक्त करतो. पहिल्या मजल्याचं काम आता सुरू आहे आणि तिथं 2 ऑफिस होत आहेत. एक प्रशासकीय बिल्डिंग होती आहे आणि दुसरं ट्रेनिंग सेंटर होत आहे. नाशिकमध्ये 174 कोटी रुपये महाज्योतीला राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलेले आहेत आणि तिथं मोठं ट्रेनिंग सेंटर उभा राहत आहे. सरकारकडे माझी विनंती आहे, नाशिक झालं, नागपूर झालं, पुणे सेंटर प्लेस पडतंय, तर पुण्याच्या ठिकाणी एक चांगली भव्य इमारत व्हावी आणि तिथं शिवाजीनगरला बस स्थानकाच्या जवळ जी डेअरी विभागाची जी जमीन आहे दुग्ध विकासची, त्यामध्ये 3 हेक्टरपैकी 1 हेक्टर जमीन ही या संस्थेसाठी वनारटीसाठी राज्य सरकारनं उपलब्ध करून द्यावी, अशी माझी विनंती माननीय अध्यक्ष महोदय यांच्या माध्यमातून आहे. बाकीचे विषय आहेत. अध्यक्ष महोदय, आताच बिल आलं होतं आणि बरेच लोक बोगस दाखले काढतायत ज्यांची मूळ नोंद आहे दुमत नाही, परंतु ओव्हर रायटिंग करणं, मागं काहीतरी लिहिणं, पुढं काहीतरी लिहिणं, जातीचा दाखला काढणं. अरे मग या अधिकाऱ्यांना काहीतरी त्यांच्यावरच काहीतरी बंधन आणा ना. जर एखाद्या अधिकाऱ्याकडून चुकीचा जातीचा दाखला गेला तर त्याच्यावर काहीच कारवाई नाही, त्याला काय आपण जबाबदार धरत नाही, त्याच्यावरती काहीतरी कारवाई होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून सरकारकडे माझी मागणी अशी आहे की आता ओबीसीच्या संदर्भामध्ये, ओबीसी आरक्षणाच्या चळवळीमध्ये 16 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. 16 मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारकडे माझं मागणं आहे, या 16 मुलांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये प्रत्येकी आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी. धनगर आरक्षणामध्ये 12 पोरांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि त्या मुलांना सुद्धा अशाच पद्धतीनं एक प्रत्येक घरामध्ये सरकारी नोकरी आणि त्यांना 10 लाख रुपयाचा निधी हा राज्य सरकारनं उपलब्ध करून द्यावा. माननीय चंद्रकांत दादा इथं आहेत, त्यांना माझी विनंती आहे, देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी, देवाभाऊंनी महाराष्ट्रातल्या
18 वेगवेगळ्या महामंडळाची निर्मिती केली आहे आणि खूप चांगला हा निर्णय झाला. या माध्यमातून अनेक योजना सुरू आहेत विद्यार्थ्यांच्या, महिलांच्यासाठी, युवा बेरोजगार मुलांच्यासाठी. आणि आता ही 18 महामंडळं वेगवेगळ्या म्हणजे वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती महामंडळाच्या माध्यमातून आहेत. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय महामंडळाच्या माध्यमातून ही सगळी मंडळं नेमलेली आहेत. माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण मी निवेदन दिलेलं आहे की याला आपण उपाध्यक्ष नेमलाय. दादा, माझी विनंती आहे, याला आपण अध्यक्ष नेमला पाहिजे, त्याला राज्यमंत्री किंवा कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिला पाहिजे. आपण 3 सदस्य त्यामध्ये घेतोय. आपल्याकडे मराठवाडा आहे, विदर्भ आहे, खानदेश आहे, कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र आहे, मुंबई आहे. हेच प्रांत झाले तर 6 प्रांत आहेत. आणि मग जर एखादा सदस्य द्यायचं म्हटलं तरी ते सगळे सदस्य बसणार नाहीत. आणि म्हणून सदस्याची संख्या वाढवणं आणि ह्या सगळ्या अध्यक्षांची नेमणूक लवकरात लवकर करणं अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारला आहे. मी आणि अध्यक्ष महोदय, तुम्ही पण ज्या मतदारसंघाचं नेतृत्व करताय तिथं महात्मा बसवेश्वरांचं पवित्र स्थळ आहे. आणि मागं माननीय जयाभाऊ गोरे यांच्या नेतृत्वात बैठक पण आपली झाली इथं की आपल्या मंगळवेढ्याला भव्य दिव्य स्मारक व्हावं. कृष्णा तलावाजवळची जागा पण फायनल झाली आणि ते लवकरात लवकर स्मारक व्हावं. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये लिंगायत समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहे, परंतु कन्नड बोलणारी लोक आता कमी झालेले आहेत. आणि महात्मा बसवेश्वरांचं संत साहित्य आहे सगळं हे कन्नडमध्ये आहे. आणि म्हणून राज्य सरकारकडे माझी मागणी आहे, मी तशा पद्धतीचं पत्र पण दिलंय, हे कन्नड साहित्य हे राज्य सरकारनं मराठीमध्ये ट्रान्सलेट केलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांच्यासाठी ते उपलब्ध करून दिलं पाहिजे. अशा पद्धतीच्या सूचना आपण द्याव्यात. मी सरकारचा आभार व्यक्त करतो की माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये उमदी टू जत 502 कोटी रुपयाचा रस्ता सरकारनं मंजूर करून दिलेला आहे. जतचे लोक म्हणतात की पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणातला निधी हा जत तालुक्यासाठी मिळतोय. नंबर 1 घ्यायचा आहे, बॅकलॉग आहे मोठा. दुसरा मुद्दा, पंचायत समितीची इमारत खाली बसून 60 वर्षापूर्वीची होती. त्यांना वाटायला लागले 500 कोटी मिळाले म्हणजे झालं. चला कन्क्लूड करा, कन्क्लूड करा. चला, तुम्ही दुसऱ्यांना काहीच बोलवा नाही. दुसऱ्यांना थांबा थांबा, आम्हाला कन्क्लूड करा असं नका. जसं वेळ होईल तसा आवाज वाढतोय. जिथं तुम्ही दादागिरी दाखवा तिथं दाखवा ना त्यांना. आम्हाला, आम्ही सगळे मागच्या लाईनीवरची लोक आहे. तर माझी विनंती आहे की जतला पंचायत समितीची इमारत नव्हती, 15 कोटी रुपये दिले. जतला नगरपालिकेची इमारत नाही कैलास दादा. 10 बायताच्या आमच्या चेंबरमध्ये आमचे शिव पण बसतात, नगराध्यक्ष पण, उपनगराध्यक्ष पण, आमच्या नगरसेवकाची मीटिंग पण. कसं शक्य आहे सांगा? म्हणजे किती मागास ठेवलं. ही लोक इथं बोलतात ना 20-20 वर्ष सभागृहात मंत्री म्हणून राहिलेले आहेत. अन्याय दुसऱ्या कोणी केला नाही आमच्यावर. नाही, हे कोण मी मानतच नाही, जाऊ दे आता, कोणाचं नाव घेऊ नका. पण हे असले विषय नाहीत हो. हे काय वाटतं लोकांना की या बाकीच्या लोकांना काही कळतच नाही. आम्ही म्हणजे कोणतरी सुसंस्कृत लोक आहे. मग आम्ही कोण आहे? आम्ही कोण आहे? हा, अरे त्यामुळं आता नगरपालिकेची इमारत आम्हाला 10 कोटी रुपयाची दिली सरकारनं. पहिल्यांदा घडतंय जतसाठी असं. प्राणी संग्रहालयाचा प्रस्ताव आमचा आलाय आता, तो केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं लवकर पाठवावा आणि त्याला आमची मंजुरी करून द्यावी. एक भव्य दिव्य प्राणी संग्रहालय आमच्या जतमध्ये 110 एकरामध्ये उभा राहत आहे. जतला रोज 4 ते 5 हजार लोक येतील अशी व्यवस्था सरकारच्या माध्यमातून उभा राहते आहे. अशा पद्धतीचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू आहे. मी या प्रस्तावावरती तुम्ही मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.